बातमी येते कोल्हापूरमधून। कोल्हापूरच्या कागल पिंपळगाव खुर्द इथं जिलेटिनच्या गोडाऊनमध्ये स्फोट झाल्याची बातमी हाती येते। रात्री 2:30च्या सुमारास ही घटना घडली। 12 किलोमीटरच्या अंतरावर स्फोटाची तीव्रता ऐकू आल्याची माहिती यावेळेला नागरिकांनी दिली। खरं तर नागरिकांना सुरुवातीला भूकंप वगैरे झाला की काय असं वाटलं होतं, मात्र त्यानंतर हा जिलेटिनच्या गोदामातला शक्तिशाली स्फोट असल्याचं कळलं। रणजित मांजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रणजित, काय ताजी माहिती आहे? कोल्हापूरच्या विविध भागांमध्ये जे दगडखाणीसाठी वापरलं जाणारं जिलेटिन आहे याचे साठे अनेक ठिकाणी केले जातात। मात्र कागल तालुक्यातलं जे पिंपळगाव आहे, पिंपळगाव खुर्द या गावात एक गोडाऊन आहे। या गोडाऊनमध्ये जिलेटिनचा साठा होता। याचा रात्री अचानक 2:30च्या दरम्यान एक स्फोट झाल्याची माहिती समोर येते। मात्र या स्फोटामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र या स्फोटाची तीव्रता मोठी होती, साधारण 10 ते 12 किलोमीटर पर्यंत आवाज गेल्याचं लोक सांगतात। स्फोट नेमका कशामुळे झाला आणि हा साठा कायदेशीर बेकायदेशीररित्या कोणत्या प्रकारे ठेवण्यात आला होता याचा तपास सध्या पोलीस करतायत। मात्र रात्री अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात आवाज झाल्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती। पण एका गोडाऊन मध्ये स्फोट झाल्यानंतर लोकांनी निश्वास टाकलेला आहे। पण या संपूर्ण प्रकाराची चौकशी सध्या पोलीस करतायत। रणजित, तुमच्याकडनं ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।